आज बुलढाणा सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामधील एक साधारणतः 450 ते 500 कार्यकर्त्यांना मी सिंदखेड राजा येथे बोलवलं होतं, परंतु जवळपास 1000 कार्यकर्ते आजच्या या मीटिंगच्या निमित्तानं इथं आलेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं विधानसभेची निवडणूक आपण कशी लढावी, कोणत्या चिन्हावर लढावी, कोणत्या पक्षावर लढावी या संदर्भातलं विचारमंथन करण्याच्या दृष्टीनं ही आजची बैठक होती। खरं म्हटलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादा यांच्या गटामध्ये किंवा यांच्याबरोबर काम करणारा आमदार म्हणून मागच्या 6 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतो, परंतु या अलीकडच्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अनेक सहकारी, अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे सातत्यानं मला भेटतात, माझ्याबरोबर चर्चा करतात, माझ्याशी हितगुज करतात आणि मी साधारणतः स्पष्टपणे बोलतो की मी येणारी विधानसभेची निवडणूक हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तुतारी चिन्हावर लढावी अशा प्रकारचा जवळपास 90 ते 95% जनतेची, कार्यकर्त्यांची, मतदारांची आणि समाजातल्या सगळ्याच घटकांची मागणी त्या ठिकाणी आहे। अनेक दिवसापासून या चर्चा आमच्या चालू होत्या। आता शेवटी काल निवडणूक आयोगानं आपला कार्यक्रम जाहीर केला, आचारसंहिता लागली, 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार, 29 तारीख शेवटची आहे आणि म्हणून आपण ताबडतोबीनं या निवडणुकीच्या दृष्टीनं पावले टाकली पाहिजेत। कार्यकर्त्यांशी थेट भेटून चर्चा करून नेमक्या त्यांच्या मनातल्या भावना काय आहेत हे जाणून घेऊन आपण पुढची निवडणुकीची नीती आपली ठरवली पाहिजे। त्याच्यासाठी आजची ही बैठक आम्ही इथं आयोजित केली। शरद पवार साहेब निर्णय काय झाला सर? नाही, आता इथं चर्चा केली, मी भाषण केलं, कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं। कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत असताना जवळपास 99% कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आदरणीय पवार साहेब यांच्याबरोबरच त्या ठिकाणी तुतारी चिन्हावर मी निवडणूक लढावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे। मी त्यांना एवढंच सांगितलेलं आहे की मी फक्त सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघापुरता नाही तर मला जिल्ह्यातल्या सुद्धा सर्व सहकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी मी उद्या फिरणार आहे, जिल्ह्यामध्ये जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करून आपण 2 दिवसात या संदर्भातला कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ। आज निर्णय घेतला नाही घेतला साहेब, गेल्या 3-4 दिवसापासून काही बातम्या येतात किंवा डॉक्टर शिंदे साहेब हे परत तुतारी मध्ये जाणार, म्हणजे शरद पवार साहेबांसोबत। कसं आहे की मागे मी बोललो होतो की माझे आदरणीय पवार साहेबांचे अनेक वर्षापासून आमच्या वडिलांपासून त्या ठिकाणी संबंध आणि मागे मी वर्ध्याला सांगितलं होतं की मी राजकारणात आलो 1995 खाली, 1995 साली राजकारणात आलो, अपक्ष म्हणून निवडून आलो, परंतु अपक्ष म्हणून जरी निवडून आलो असलो तरी त्या काळामध्ये सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं अपक्ष म्हणून असताना सुद्धा त्याच पद्धतीने मी वागलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1999ला स्थापन झाल्यानंतर मी माननीय पवार साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी गेलो। त्यांनी मला राज्यमंत्री असेल, मंत्री असेल, अनेक ठिकाणी काम करण्याची संधी दिली, अनेक खात्याचा कारभार माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकून त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी त्या ठिकाणी दिली आणि म्हणून मी एक साहेबांचा सच्चा चाहता, सच्चा कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे। मागच्या काळामध्ये सुद्धा मी अजितदादांच्या बरोबर असताना सुद्धा माननीय पवार साहेबांच्यावर काही देशातील नेत्यांनी जेव्हा आरोप केले तेव्हा मी जिल्ह्यातून एक पुढे येऊन मग ते भटकती आत्म्याच्या बद्दलचा विषय असो, साहेबांच्याबद्दल पवार साहेबांनी या महाराष्ट्रासाठी, देशासाठी काही केले अशा प्रकारचे आरोप काही वरच्या वरिष्ठांनी केले, तेव्हा मी एकटाच जाहीरपणे पवार साहेबांची भूमिका, बाजू मांडणारा जिल्ह्यामध्ये होतो आणि साहेबांच्याबद्दल मला नेहमीच आदर राहिलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आदरच राहील एवढं मी तुम्हाला सांगतो। साहेबांबद्दल सांगितलं का मी शरद पवार मी प्रामाणिकपणे सांगतो, अजितदादाचं माझं 1 महिना झाले बोलणं नाही। प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो की दादाचं माझं 1 महिना झाले या विषयावर बोलणं नाही, चर्चा नाही, काहीच नाही आहे। त्यामुळे आता दादांच्या यादीत कोण आहे काय याची कल्पना मला त्या ठिकाणी नाही आहे। गाडीत आपण होतात काही अजिबात नाही। त्या दिवशी मी सुरुवातीलाच सांगितलं, म्हणजे औपचारिक बोलतानाच सांगितलं की मला जायचं असेल तर मी उघडपणे, स्पष्टपणे आणि दिवसा ढवळ्या जाईल, फाईल लपवून तोंडाशी घालून जायचं कशा करता हा उद्योग करायचा? राजकारणात एवढं भिवून चालत नसते, राजकारण करायचं तर स्पष्टपणे, उघडपणे करावं अशी माझी त्या ठिकाणी भूमिका आहे। त्यामुळे ज्या दिवशी जाईल उघडपणेच जाईल।